चल पटपट बॅग ठेव चल. काही आपण खाऊ हे एक आहे खाण्यासारखं. हा ब्रेड आहे खाण्यासारखा. हा माझी सोय झाली आहे. स्क्रम्बल्ड एग, इंग्लिश भुर्जी, चिकन मीट बॉल्स. हे बघ चिकन मीट बॉल्स पण आहेत, हे पण खाऊ शकतो आपण. एग्स, where's the juice, cheese. चला 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 उशीर झालाय. आयुष्य आहे त्याच्यात. गप्पा बस. सकाळी सकाळी 6,000 रुपये ट्रान्सफर केलेत मी एका लायसन्स साठी. अख्खं विकत आलं असतं एखाद्याचं लायसन्स तात्काळ मधलं. सांगितलं हो पाठवलं मी त्याला. तर पुढचे काही दिवस आम्ही आहोत युरोपमध्ये आणि आता आम्ही निघालोय लक्झमबर्गला जाण्यासाठी. आम्ही स्वित्झर्लंडला पण जाणार आहोत आणि मी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा मूवी अजूनही बघितलेला नाही आहे, तर त्याच्यावरती चर्चा सुरू होती. एक अख्ख्या देशाची इकॉनॉमी चालू झाली त्याच्यामुळे. पण तरी पण मी तो मूवी बघितला नाहीये. आज बघतो. आज नाही, वेळ नाहीये माझ्याकडे. आज तुला संध्याकाळी दाखवणारच आम्ही आता. तर आम्ही ही युरोप ट्रिप कारने करतोय, त्याच्यामुळे वाटेत जिथे आम्हाला वाटेल, जिथे आम्ही थांबू शकतो अशा ठिकाणी आम्ही थांबतोय. मस्त एन्जॉय करत करत जातोय. तर लक्झमबर्गला जाताना आम्ही असं ठरवलं की छान छान गोष्टी ज्या बघण्यासारख्या आहेत अशा सगळ्या गोष्टी बघत बघत आपण आरामात लक्झमबर्गला पोचूया. हा धूप सांग दर व्लॉगिंग कर. अरे घे व्लॉगिंग कर, तू बोल. आता आम्हाला इकडे आम्ही किल्ला आहे तिकडे आम्ही चाललोय आता. पण आम्हाला कंटाळा आलाय खरंच तिथून रोड आहे का कसं आहे ते बघण्यासाठी, म्हणून शक्यतो चेक करतोय रूट. मला कंटाळा आलाय, आम्ही आळशी झालो. आम्हाला सगळं इझी पाहिजे. मला इतिहासाची गर्दी दिसत नाही आणि पाणीपुरीची स्टॉल दिसत नाहीये, त्याच्यामुळे मला डाऊट. एक पण स्ट्रीट डॉग दिसलाय नाही आतापर्यंत. आणि तुला काय बघायचं होतं? पान खाऊन कोण थुकलेलं नव्हतं. थुकलेलं पण नाही, गुटखा बिटका खाऊन. शेतकरी पण बघायचं मला इकडचे, ते पण नाही दिसत आहे अजून. मला इकडचा राष्ट्रीय प्राणी पक्षी आहे परमिशन. तर आम्ही आता लक्झमबर्गला जायला निघालोय आणि वाटेत आम्ही 2-3 ठिकाणी थांबणार आहोत आणि मस्त शूट करणार आहोत आणि गोष्टी बघणार आहोत. तर इथली जी नावं आहेत ना ती खरं तर खूप कठीण आहेत प्रोनाऊन्स करायला आणि मलाही माहिती नाही आहेत, त्याच्यामुळे मी बघून वाचून असं शिकत सगळं एक्सप्लोअर करते. आणि इथली झाडं, पानं, फुलं, फळं सगळं बघत आम्ही मस्त एन्जॉय करतोय. तुम्ही सुद्धा करा आणि तुम्ही सुद्धा मला असं वाटतं की फिरा यार, या सगळीकडे फिरायला. ॲडिओनासोबत कॉन्टॅक्ट करा आणि मस्त युरोप टूर करा, सगळ्या टूर्स करा. जसं तुम्हाला वेळ मिळेल, जसं तुम्ही प्लॅन करू शकता तसं प्लॅन करा किंवा त्याच्यासाठी एक वेगळं सेविंग करा, पण फिरा. कारण खूप गोष्टी शिकायला आणि बघायला मिळतात. लेट्स गो नाव. माझे सगळे वाट बघतायत, आपण जाऊया. चला. काय झालं मग? चला चलो मग लवकर. म्हणजे तिकडे नाही जायचं आपल्याला? हो कुणालचा मेकअप चालू आहे बघा. काय ट्रीटमेंट करतोय तू? सगळीकडे जाऊन येतोस, कोकणात जातोस, इकडे जातोस, उन्हात फिरवते बायको. अच्छा क्युअर होणार. हा चल. मेन प्रश्न तो आहे. मग तिथेच जाऊया. चालत जाऊ शकतो ना. खाली जायचंय का? काय लिहिलं काय कळे ना. कार नाही आहे ना, तर इथे पार्क नसता कार.
हे बघ इथे लिहिलंय लँड शूट. एवढं उतर मला असं वाटतं ते इकडून वरती आहे ना, इकडनं वर येत आहे आणि आपल्याला वरती जायचंय. ते चोरूट होता बघ, इकडे किंवा इकडे जायचं दाखवलं नाही पण देखा मेरी आंखें कितनी तेज है. चाचा चौधरी का दिमाग कम्प्युटर से भी तेज. हा तुम्ही जात होता रिटर्न तिकडे. बस आहे तिथं बस. ती बा आपल्यावाल्यांचीच आहे ना ती गाडी. आपल्यावाल्यांची नाही ती, पण गाड्या आहेत. हे वाव, हे बघ ह्याच्यातली गाडी. बेबीज डे आउट. बेबीज डे आउट मूवी होता ना, बेबीज डे आउट. तर या जागेचं नाव आहे बुर्ग लँड्सहूट आणि हे एक हिल टॉप कॅसल आहे जे पार्शली रिस्टोर्ड केलेलं आहे. सो आम्ही फायनली या जागेवरती पोहोचलो. आम्ही ड्रोनमधून बघितलं होतं आधी, हे इथे आहे जवळपास. मग आम्ही चालत चालत या जागेवर पोहोचलो. काय किती वेळ तर हा एक युरोपमधला किल्ला आहे आणि या किल्ल्यावरती त्यांनी थोडंसं रिस्टोअर करण्यासाठी एका बाजूने त्यांनी लिफ्ट वगैरे केली आणि आतमध्ये एक खूप छान वेल मेंटेन असं रेस्टॉरंटसुद्धा आहे. ज्या रेस्टॉरंटमधनं तुम्ही एक छान विंडो सीटचा व्ह्यू घेतला तर खूप सुंदर असं दृश्य तुम्हाला बघायला मिळतं आणि खूप छान सर्व्हिससुद्धा आहे. ते रेस्टॉरंट आहे फक्त, पण ह्या फोर्टवरनं ह्याला गावाला म्हणजे नाव मिळाले. सो लेट्स सी. रिव्हर एवढी स्वच्छ आहे बघ ना, किती स्वच्छ आहे. ब्लॅक फॉरेस्ट एरिया सगळ्यांना ते राईन व्हॅली म्हणून म्हणतात. याच नदीकाठी राहायचंय आपल्याला एक दिवस. ते तिकडे जे आपण राहणार होते कुठे राईन फॉल्सला जाणार आहे ते त्याच्या आदल्या दिवशी. काय बोललो होतो माहिती आहे, मोबाईल मध्ये जेवढं येतं आणि एन्जॉय करूया. पण करतोय एन्जॉय नाही करत आहे. करतोय आता काय काम करता करता एन्जॉय नाही, पण लोकांना दाखवण्यात पण एक वेगळी मजा आहे. ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हिच्यासोबत जे कनेक्टेड आहेत ना त्यांना ते बघायला आवडतं की मी काय करते किंवा मी कुठे गेले हे पण त्यांना आवडतं. त्याच्यात मजा आहे का, जे खाली कमेंट्स येतात माझ्या मस्त वाटतं. तुम्ही वाचता सगळ्या कमेंट नाही तेच होत नसेल ना एवढं जास्त आल्यावर. लोक भेटून सांगतात म्हणजे की तुम्ही ब्लॉग नाही टाकला की कंटाळा येतो. त्यांना ते असं बघायची सवय झाली. कचरापेटी पण किती स्वच्छ आहे बघ. कचरा टाका असाच वाटत नाही वाटतं त्याच्यात. असं छान पीसफुल. काय फोटोग्राफर झालाय डिरेक्टर. अरे तो कुठे राहिला. क्रिएटिव्ह डिरेक्टर स्वतःचे डिसिजन घेतात, इकडे माझे डिसिजन नाही. तुला म्युझिकची आवड होती म्हणून तू त्या फील्डमध्ये. इंजिनिअरिंग झाल्यानंतर काय सुचतच नव्हतं बाबा म्युझिक शिवाय. सोडून टाकलं जॉब. आधीपासून म्युझिक मध्ये काही करत होता. म्हटलं सगळ्यांना फिरून
मी जी जागा तुम्हाला दाखवली आहे ती तुम्हाला कशी वाटली? हो हो, कारण तुम्ही मागे जात होता. कबूल करा यार, कबूल करा. हे मागे जात होते, मला दिसलं. त्यांना आता कळतंय, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तुला टॅलेंट मला माहिती. नाही, खूपच चांगलं नॉलेज आहे तुझं. पुढच्या टूरला तुला हा मला कॉन्टॅक्ट करा. हो तुला झेंडा घेऊन पाठवतो. अरे हे पण आता वर जायचं. हे वर जायला गाडी आहे बहुतेक, पण ही वरून नाही आहे, ती अजून खाली जाते. नेतात का विचारा. मर्सिडीजची आहे. हो नको, वर जाऊन मग थांबावं लागेल. खायला पण मिळत नाहीये काही जास्त. पाहिजे एवढं झाडं पाहिलं काय होतं काय होतं मला तर कळलं फारसं नाही, कारण जर्मन मध्ये होतं. हो मग आणि डेझर्ट्स होते. बियर इज कॉमन. ऍपल मधून घेतले. हो मजा नाही याच्यात, पटकन पटकन नाही होत. मजा घ्यायला नाहीच घेतली आपण ती. पटकन झालं पाहिजे का फास्ट. ऍपलची बंद झाली आहे, पण ती अप्रूव्ड बाय हे ऍपल आहे. चलो लेट्स मूव टू द नेक्स्ट लोकेशन. मॅप बघा, कारण हा रूट आम्ही पहिल्यांदाच करतोय. चुकाचुकी भरपूर होते. हो मी सबवे मध्ये हेल्दी पाव खाल्ला. कसा आळस देतोय बघा, आळस देते. हेल्दी पाव खायला आलोय आम्ही. हेल्दी पाव. हेल्दी काय, आज सकाळी पण एक्सरसाइज केले मी. गे फिरे 250 डिप्स मारले. 2 पाव खाणार का तू? 1 पाव. पण तू काय खाणार आहेस? कुठलं चिकन? तंदुरी. तू तर हे खात होतास ना, सलाड. कुठे आहे हे बघ, सलाड. सलाड 100 युरोज म्हणजे 100 युरोज कुठे? मग 1.0100 की 1 युरो नाही. 1 प्लस 1 युरोज म्हणजे मग किती मध्ये प्लस? इंग्लिश मध्ये लिहूचा सोडून असा लिहतो काय काय नाही. चल बघूया. माझा प्रसाद. प्रसाद. आम्ही असंच बिल पे करतो. तसं मला वाटलंच की तो पण इंडियनच असेल ना. मराठी आहे का? नाही, ते गुजराती आहे. काय होतं याला? अशा प्रकारे पोटभर खाऊन, आणि तिथे सगळे होते ते मराठी होते. बघून छान वाटलं, ऐकून मराठी इथे. ते खाऊन आम्ही निघालो पुढच्या लोकेशनसाठी. मस्त वाटलं. पण ते ही बोलून झाल्यानंतरच मी कॅमेरा ऑन करते. साकेत दादाला तिथे 2-3 युरो लागत होते, तर त्याला एका माणसाने दिले. आता परत? हा म्हणजे मग आजच्या दिवसात दोघांनी दिले. अच्छा, तू पण मगाशी गेलेलीस का तिथे वॉशरूम? नाही, मी नाही, तुला दिले ना आणि त्याला दिले. कोणी पैसे दिले आपल्याला? काकांनी. आणि काय बोलले? काय कार्ड चालत नाही आमच्या गावातलं, घ्या तुम्ही आमच्याकडनं पार्किंग फ्री. इथल्या महानगरपालिकेत नाही चालले का? हो ना, पार्किंगला लोक पैसे येतात, सुसू करायला पैसे येतात. पैसे आज आपल्याला दोघांनी मदत केली. फुल म्हणजे आज आपली चांगली दिवाळी आहे. पण चांगलं आहे. जर्मन मध्ये बोललो, एकच वाक्य कळलं, वी आर हेल्पफुल. म्हटलं येस, थँक्यू व्हेरी हो, आज आम्हाला दोघांचा अनुभव आलाय, त्याच्यामुळे आम्ही हे म्हणू शकतो. चलो थांब गाडी. DHL. पुणेकर फार मदत करणारे आहेत. पुण्याची लोकही चांगली असतात तशी, पुण्याची लोकही मदत करतात. आई ग काय ते कॅमेरा चालू असताना बरोबर कंटेंट घेतला. हो बरोबर पॉइंट मांडला. तिकीट घेतलं तर तिकडच्या माणसाने एक कुठे कॉईन टाकले करून दिलं, म्हणलं कर ठेवायचं काहीच माहिती नाही.
Kijk hoe mooi. Oh, dat is wel een hele andere band, zeg. Hallo. इसवी सन 170 साली हे स्ट्रक्चर जे ते ओरिजिनली बांधलं होतं. त्याच्यानंतर इथले जे गावकरी लोक आहेत त्यांनी आपल्यासारखे दगड घरी नेऊन त्यांची देवळं बांधली, त्यांची घरं बांधली. 1805 का 1804 साली नेपोलियन बोनापार्ट इथं आला होता आणि त्यांनी सांगितलं की आता ते जे जुनं स्ट्रक्चर होतं ते रिस्टोर करायचं म्हणून. जसं होतं तसं रिस्टोर करायचं. मग ते जे दगडं त्यांनी नेली होती ते सगळे दगड त्यांनी परत आणले आणि त्यातनं हे रिकन्स्ट्रक्ट केलं आणि तेव्हापासून हे शाबूत आहे एकदम. 2000 वर्षापूर्वीची वास्तू आहे. त्याने कपडे कसे कपडे हा आपण असं नेहमी ऐकलं की फॉरेन कंट्रीजमध्ये लग्न टिकत नाहीत, पण इथे आल्यानंतर मी असे बरेच म्हातारे लोक बघितले एकत्र जे खूप छान एकमेकांना सांभाळून घेऊन फिरतायत. तर नवीन फोटोग्राफर आपण बघू शकता. ॲडिओना टूर्सचे सर्व आता फोटोग्राफर झालेले आहेत. आणि आमच्यावर आहे ना क्लिक करत राहा. खाली आलाच ना की आमच्यावर क्लिक करत राहा, नाही तर फोकस आउट होईल. आता आम्ही आलो आहोत युरोपच्या डीमार्ट मध्ये. आपण आलो डीमार्ट मध्ये. येस, युरोपच्या डीमार्ट. काय तुझं कुठेही गेलीस तरी तू कोथिंबीर प्रेम काही संपणार नाही ना. बिग बॉस मध्ये कोथिंबीर, इकडं कोथिंबीर. पुदिना पण बघ ना, झाड आहे थोडं छान विकतात ते. तर जसं मी सांगितलं इथे सकाळ 5:30 वाजता होते आणि सूर्यास्त जो आहे तो रात्री 10:30 होतो. पण इथे संध्याकाळी 7 नंतर सगळे रेस्टॉरंट्स बंद होतात, त्यामुळे काहीच खायला मिळत नाही. तर आम्ही आम्हाला जे काही खाता येऊ शकतं, ज्यूस, थोडे काही केक वगैरे अशा बिस्किट अशा गोष्टी घेऊन आम्ही पोचलो आजच्या आमच्या स्टेच्या ठिकाणी. आणि हे खूप सुंदर हॉटेल आहे. तर आम्ही हॉटेलला पोचलो आणि कमाल लोकेशन आहे आणि त्यांनी हे असं खूप छान इनिशिएटिव्ह आहे की तुम्ही रूम क्लीन करू नका, त्या बदल्यात एक झाड लावा असं त्यांनी केलं. आणि खूप सुंदर कन्सेप्ट आहे. आणि हा असा व्ह्यू, शांतता, अजून काहीच नाही. आम्ही आता थोड्याच वेळात खाली जाऊ आणि थोडं शांत बसू, खाऊ. त्यानंतर हे सगळं जंगल वगैरे आहे, हे सगळं मस्त बघू आणि मग आजचा दिवस इथे स्टे आहे आमचा. उद्या आम्ही जाणार आहोत पॅरिसला, आयफेल टॉवरच्या इथे. आणि माझं ते खूप आधीपासून स्वप्न होतं. जेव्हा मी बघितलं होतं MP3 मूवी, सगळ्यांना माहीत असेल, मेरा पहला प्यार, तो मी खूप आधी बघितला होता. आणि तेव्हापासून माझं स्वप्न होतं की कधीतरी मी पण जाईन पॅरिसला. आणि खूप छान वाटते की फायनली माझं स्वप्न मी पूर्ण केलं आहे आणि आम्ही जातोय पॅरिसला. मस्त अशा व्ह्यूमध्ये आम्ही असे मस्त आराम करतोय. आणि फायनली आम्ही लक्झमबर्गला पोहोचलोय आणि या सुंदर ठिकाणी आम्ही राहणार आहोत. तुम्ही सुद्धा बघू शकता की किती सुंदर जागा आहे ही. खायचे जाम वांदे होतात मला. आता या लोकेशनला मॅगी तू आता काय माती करत होतेस, इकडे येऊन प्रॉन्स खात होतेस. युरोप मध्ये येऊन प्रॉन्स खाते. पण काहीतरी दिसलं ओळखीचं, बाकी सगळं काय आहे सगळं. युरोपला ट्राय करायचं. काय मॅगी खातेस?
त्यांच्या इकडचं म्हणजे कुणाला काय पाव खाऊन पोट याच्यासाठी त्रास होत नाहीये, मला इच्छा नाहीये पाव खायची, मला वेगळं काहीतरी खावं पचलं पाहिजे. तर मला अति जास्त भूक लागल्यामुळे आम्ही जवळपास लोकेशन सर्च केलं तर एका ठिकाणी एक कॅफे ओपन आहे असं दिसलं जिथे पिझ्झा मिळू शकतो. तर आम्ही लगेच तिथे गेलो. आम्ही त्या ठिकाणी जाण्यासाठी कूच केलं. आम्ही आता जाऊन पिझ्झा वगैरे खाऊ आणि येऊन आराम करू, कारण आम्हाला उद्या सकाळी पॅरिससाठी निघायचं आहे. कचरा पण स्वच्छ वाटतो, एकदम क्लीन कचरा. शेवटी आम्ही पिझ्झा खाऊन आता रूमवरती आलोय. पोट थोडंसं भरलंय, थोडं पार्सल सुद्धा घेऊन आले जर चिणे भूक लागली तर काहीतरी खाऊ म्हणून. आणि तुम्ही बघू शकता की कुणाल गाढ झोपलाय, कारण इथे रात्रीचे वाजले जवळपास 8:30-9. हा लख्ख प्रकाश आहे आणि हा झोपलाय. आता मी पण झोपेन थोडं आवरून, कारण हा व्लॉग बनवायचा होता त्यासाठी मी जागी राहिले होते. आता मी पण झोपते. आपण भेटूया उद्या सकाळी पॅरिसला जाताना. बाय बाय.